काली का पीली से मिलन है आज, झूम झूम मस्ती में नाचेंगे आज। काली का पीली से मिलन। मारबत व बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच बघायला मिळतो। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरने 139 आणि 143 वर्षापासून चालत आलेल्या या ऐतिहासिक वारशाचं जतन केलं आहे। बडग्या मारबत या परंपरेमुळे नागपूरला ऐतिहासिक अशी ओळख मिळाली आहे। नागपुरातील प्रत्येक व्यक्ती लहानपणापासूनच बडकत चौकात जाऊन मारबत बघताना कायमच आनंद मिळत असतो। खरं तर या काळात पावसामुळे रोगराई वाढलेली असते, त्यामुळे साधारणतः दरवर्षीच इडापिडा घेऊन जागे मारबत अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो। मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ प्रदूषणमुक्त आणि समस्या विरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे असावा असे वाटते। आणि ही मारबत बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातून पण अनेक जण येतात। यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते। जुन्या नागपूर भागात ही परंपरा आजही बघायला मिळते। काळी मारबत 139 वर्षापासून चालू आहे। या काळ्या मारबतीचा संबंध महाभारत काळाशी जोडला जातो। पूतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची धिंड अर्थात मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले। यामुळे गावावर पुन्हा कधीही समस्या संकटे आली नाहीत अशी आख्यायिका आहे। या संदर्भाने नागपुरातही काळी पिवळी मारबत काढण्यात येते। या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात अशी मान्यता आहे। अशी ही कथा आहे की इंग्रजी राजवटीत जनता त्रस्त होती। परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सत्याग्रहींच्या गुप्त बैठकांसाठी 1885 मध्ये जागन्नाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली। त्यावेळी दिवंगत अप्पाजी व पटणजी भाऊ खोपडे यांनी बांबूच्या कमच्या व कागद लावून 3 ते 4 फूट उंचीची बाहुलीसारखी मारबत तयार करून लोकांच्या मदतीने शहरात तिची मिरवणूक काढली आणि या ऐतिहासिक उत्सव सुरू झाला। डॉक्टर भालचंद्र अंधारे यांच्यानुसार बाकाबाईच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे 1885 मध्ये तऱ्हाणे तेली समाजाकडून मारबत उत्सव सुरू झाला आहे। मग बाकाबाईचा संबंध मारबत मिरवणुकीशी कसा काय, तर त्याचे कारण असे की श्रावण अमावस्या शके 1780 म्हणजे 7 सप्टेंबर 1887 रोजी श्रीमंत बाकाबाई साहेब भोसले यांचे निधन झाले आणि त्या दिवशी मोठा पोळा होता। 8 सप्टेंबर 1887 रोजी तान्हा पोळ्याच्या दिवशी श्रीमंत बाकाबाई यांची अंत्ययात्रा निघाली होती आणि श्रीमंत बाकाबाई यांनी इंग्रजांशी हात मिळवणी केली आणि त्यांचा निषेध म्हणून पुढे मारबत मिरवणुकीचा संबंध श्रीमंत महाराणी बाकाबाई साहेबांशी जोडला गेला आणि तो आजतागायत कायम आहे। यामध्ये काळी व पिवळी मारबत असे 2 प्रकार आहेत। 4 दिवस तिची विधिवत स्थापना केली जाते। लहान मोठे सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने होतात। महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि तान्हा पोळ्याच्या दिवशी त्यांची मिरवणूक काढली जाते आणि दहन केले जाते। लहान मोठे सगळेजण मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात। या दिवशी नागपूर व जवळपासच्या गावखेड्यातील लोक नागपूरला आपल्या लहानग्यांना घेऊन येतात। आज या शेकडो वर्षाच्या परंपरेला टिकवून आपल्या नागपूरची ओळख आणि वेगळेपणा आजही टिकून आहे आणि आज संध्याकाळी हे बघून आल्यावर तेथील सगळा एकंदरीत माहोल बघितल्यावर जाणवते की हे नक्की टिकून राहणार आहे। ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा अनेकांना कळावा यासाठी महालाईव्ह न्यूज प्रयत्नशील आहे।